नमस्कार मित्रांनो 12वी नंतर जर तुम्हाला ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, फार्मसी या सर्वांसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET एक्झाम देणं व ते पास होणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MST CET 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा ते पण न्यू प्रोसेसमध्ये A to Z प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपल्या कॅम्प्युटर स्क्रीनवर. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला Google Chromeवर जाऊन ही लिंक टाईप करायची. या लिंकची डिस्क्रिप्शन मी तुम्हाला वेबसाईट देणार आहे. या लिंकवरती टाईप केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की 2024-25 इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर काही असा इंटरफेस दिसेल. इथे न्यू रजिस्टर इथे ऑप्शनवर क्लिक करा. इथे आपल्या 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसे इथे टाईप करून घ्या. इथे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे मित्रांनो, A to Z प्रोसेस. कारण या वर्षीची प्रोसेस ही थोडीशी चेंजेस झाली आहे मित्रांनो, त्यामुळे बाराकीने पहा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर इथे फर्स्ट नंबरला आपण 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं टाईप करून घेणार आहे. त्यानंतर इथे ईमेल ID, देन इथे मी ईमेल ID टाईप करून घेतो. मित्रांनो, ईमेल ID टाकताना एवढं लक्षात ठेवा की तो मोबाईल म्हणजे ज्या मोबाईलमध्ये आपली ईमेल ID आहे तो मोबाईल इथे आपल्याला सोबत पाहिजे. कारण त्याच्यावरती एक ईमेल जाईल व्हेरीफाय. तो ईमेल आल्यानंतर तिथे एक व्हेरीफायचा ऑप्शन येईल. त्या व्हेरीफायच्या ऑप्शनवर फक्त तुम्हाला क्लिक करून Google Chromeमध्ये जाऊन फक्त व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ॲज इट इज आपल्याला फॉर्म भरणं सुरू करायचं आहे. इथे आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा मित्रांनो आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकून ज्या स्टुडंटचा आपण फॉर्म भरतो त्या स्टुडंटची इथं डेट ऑफ बर्थ टाकून रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करा. रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसेल की इथे आपला ईमेल हा व्हेरिफिकेशनसाठी त्या मेल ID वर गेलेला आहे. तर त्या मेलवर क्लिक करा आणि इथे सिम्पली क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथे ईमेल ID आणि जो आपण पासवर्ड तयार केला तो दाबून इथे आपल्याला युजरचं काही इन्फॉर्मेशन भरायची आहे इथं मित्रांनो. तर इथे सिम्पली मोबाईल नंबर टाका. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर फादरचं फर्स्ट नेम, फक्त फादरचं फर्स्ट नेम टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मदर नेम, देन जेंडर, इथे मदर नेम टाईप करून घेतो. जेंडर मेल फिमेल. मित्रांनो, इथे A to Z प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कुणाचाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणारच नाही. देन इथे रिजन म्हणजे आपलं जो रुरल आहे. मित्रांनो, ग्रामीण भाग असेल तर रुरल करा आणि शहरी भाग असेल तर अर्बन करा. त्यानंतर इथे ॲन्युअल इन्कम 15 ते 50,000च्या आतमध्ये, म्हणजे जसं तुमचं आहे तसं टाका. इथं आपला ॲज इट इज ॲड्रेस टाकून घ्या, परमनंट ॲड्रेस. इथे 2 लाईनमध्ये टाकला तरी चालेल मित्रांनो, कारण 2 लाईन हे मंडेटरी दिली आहे, 3rd नंबरची मंडेटरी नाही आहे. त्यानंतर इथे स्टेट निवडा, महाराष्ट्र. इथे डिस्ट्रिक्ट निवडा, देन इथे तालुका निवडा. त्यानंतर आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव इथे निवडायचं आहे. देन आपण ज्या एरियामध्ये असतो त्या एरियाचा एक पिनकोड असतो मित्रांनो. इथे आमचा जो पिनकोड आहे, त्या विद्यार्थ्याचा जो पिनकोड आहे ते मी इथे टाईप करून घेणार आहे. त्यानंतर इथे सेम तोच नंबर टाका किंवा अदर पॅरेंटचा नंबर टाका तरी चालेल. त्यानंतर इथे आपल्याला ॲज इट इज जर सेम ॲड्रेस असेल तर टच या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. त्यानंतर इथे अदर डिटेल्समध्ये आपल्याला आर यू डोमिसाईल इन महाराष्ट्र, येस, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, हो. मायनॉरिटी, नो. त्यानंतर मायनॉरिटीमध्ये काय नाही, इथे नो केल्यानंतर इथे काही येणार नाही मित्रांनो. येस केलं तर तुम्हाला मायनॉरिटी टाकावं लागेल तुमची. येस केलं तर अशा पद्धतीने काही कास्ट ओपन होतील, तर इथे नो करा. देन आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे अपंग आहात का, नाही. 10वीचं पासिंग इयर म्हणजे SSC रिक्वायरमेंट पासिंग इयर. त्यानंतर टोटल पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला 10वीला पर्सेंटेज किती पडलेत. त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. देन
इथं ज्या बोर्डातून तुम्ही पास आहात त्याचा जिल्हा कुठला, त्यानंतर तुम्ही 12वी, इथे काय विचारते मित्रांनो, तुमची 12वी झालेली आहे का तुम्ही अपिअरिंग आहात, तर इथं यस करा, कारण हे अपिअरिंग आहे मित्रांनो, म्हणजे 12वी चालू आहे. आणि सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपण वर पाहू शकतो की डाटा सक्सेसफुल. देन आपल्याला इथं रजिस्ट्रेशन म्हणजेच रजिस्टर नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर MST CET 2024 या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करा. देन आता आपला ॲज इट इज फॉर्म हा ओपन होऊन जाईल. इथे ॲक्सेप्ट अँड प्रोसीड हे बघा मित्रांनो. आता मित्रांनो हे हाईड करण्याचं कारण म्हणजे की इथे टोटल डिटेल्स आहे त्यांची, जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती टोटल डिटेल्स इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर इथे सिम्पली स्क्रोल डाऊन करून खाली जा आणि तिथे कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोसेसमध्ये घेऊन जाईल. तर इथे आपण पाहू शकतो की इथे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर, म्हणजे सुरुवातीला आपण जो नंबर वापरलेला आहे त्या नंबरवरती एक व्हेरीफायसाठी एक व्हेरिफिकेशन कोड गेलेला आहे, म्हणजेच वन टाईम पासवर्ड. तो 6 डिजिट वन टाईम पासवर्ड इथे टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. व्हेरीफाय OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपला एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे इथे शो होत आहे. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप इथे संपूर्ण स्टेप आपल्याला A to Z इथे भरून घ्यायचे आहेत. इथे आपण पाहू शकतो की आर यू डोमिसाईल इन महाराष्ट्र, रहिवासी, यस. त्यानंतर आपली कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर आपल्या कास्टवरती जो कास्ट कॅटेगरी आहे आपली, ती कास्ट कॅटेगरी इथे निवडायची आहे. त्यानंतर इथे खाली विचारेल की आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, यस, कारण आपण SC कास्टमध्ये फॉर्म भरता त्यामुळे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इथे आपल्या कास्टचा ॲज इट इज नंबर टाईप करून घ्या. आपल्या कास्टवरती नंबर असतो मित्रांनो. ओल्ड कास्टवरती एक पेनने लिहिलेला असतो, परंतु आता नवीन कास्टवर हा नंबर असतो 10 डिजिटला. देन कास्ट व्हॅलिडिटी आहे का, यस नो. आपल्याकडे असेल तर यस करा, अन्यथा नो केलं तरी चालते मित्रांनो. पण इथे आमच्याकडे आहे, म्हणजेच मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतो त्याच्याकडे आहे त्यामुळे यस केले. त्यानंतर आर यू ओपन, तुम्ही आणत आहात का, नाही. आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणजेच नेक्स्ट प्रोसेस. मित्रांनो आपल्याला एकूण 9 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. देन इथे आपल्याला ॲज इट इज जशी माहिती आहे तशी सेम आपण म्हणजे 10वीची भरलेली आहे ती जशा तशी इथं फिल झालेली दिसते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला CETचा एक ग्रुप निवडायचा आहे. मित्रांनो आपण इथे दोन्ही ग्रुप निवडू शकतो, PCM PCB सेपरेट पण निवडू शकतो आणि बोथ पण निवडू शकतो. पण मित्रांनो प्रत्येकाचं पेमेंट हे वेगवेगळं असतं. त्यानंतर इथे आपल्याला लँग्वेज निवडायचं आहे, म्हणजेच एक्झामचं जे लँग्वेज आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामधले 4 सेंटर निवडायचे आहेत, जसं की तुम्हाला जे जवळ पडतील ते. आता मी इथे आमच्या गावापासून जवळची काही 4 सेंटर निवडून तुम्हाला दाखवणार आहे. इथे स्टेप बाय स्टेप A to Z प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवली आहे मित्रांनो. इथे मी माझे 4 सेंटर म्हणजेच एक्झाम सेंटर निवडतो. मित्रांनो इथे काळजीपूर्वक भरा. PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. देन सेव्ह अँड प्रोसीड. मित्रांनो इथे आपल्याला दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, फोटोग्राफ अँड सिग्नेचर. इथे ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा, कारण मी ऑलरेडी स्कॅन करून ठेवले आहेत. इथे फोटोग्राफ ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा. इथून आपलं पिक्चर घ्या, ओपन करा. इथे अपलोड या राईट साईडला इथे आपण क्रॉपसुद्धा करू शकतो मित्रांनो. इथे आपल्याला हवे त्या पद्धतीमध्ये आपण इथे क्रॉपसुद्धा करू शकतो. तर मी ऑलरेडी क्रॉप वगैरे सर्व व्यवस्थित करून ठेवलं आहे. तर इथे सिम्पली मी अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे. इथे आपल्याला साईज काय मॅन्डेटरी आहे हे वर आपल्याला सगळं नमूदपणे दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड नंबर सिग्नेचरवर क्लिक करा आणि इथे सिग्नेचर अपलोड करून घ्या. अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट इथे अपलोड होऊन जाईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो एक डॉक्युमेंट आपल्याला यापैकी मॅन्डेटरी आहे. वर आपण पाहू शकतो की 500 KB आतमध्ये आपल्याला एक डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहे. तर इथे मी आधार कार्ड घेतो. इथे आधार कार्ड मी ऑलरेडी स्कॅन करून ठेवलं आहे आणि इथे अपलोड करतो. म्हणजे इथे अशा पद्धतीने आपलं हे डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट प्रोसेस म्हणजे सेव्ह अँड प्रोसेस. मित्रांनो इथे आपल्याला
फॉर्म प्रिव्ह्यूसाठी आलेला आहे. म्हणजेच आपण जी काही माहिती भरलेली आहे ती टोटल माहिती आपल्याला इथे शो करून पाहायची आहे. कारण एकदा फॉर्म फिल झाल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा चेंजेस करता येणार नाही. देन इथे प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येस या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम, UPI थ्रू कसं पण पेमेंट करू शकता मित्रांनो. इथे आपण पाहू शकतो की एका विद्यार्थिनीला 800 रुपयापर्यंत पेमेंट इथे लागत आहे. तर इथे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे मित्रांनो आपण फोनपे स्कॅनरद्वारे घेत असेल तर आपल्याला ₹1.18 हे चार्जेस लागत असतात. तर ते कशा पद्धतीने इथे मी लाईव्ह दाखवणार तुम्हाला. आता मी इथे स्कॅनर घेणार आहे. तर स्कॅनरला हे बघा मित्रांनो 800 रुपये फी आहे, परंतु इथे ₹1.18 म्हणजे त्यांनी चार्जेस घेतला आहे. तर कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करा. कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक स्कॅनर ओपन झालेलं दिसेल. म्हणजे जेणेकरून त्याला आपण QR कोड म्हणतो. तर तो QR कोड इथे आपल्याला ओपन झालेला दिसेल. कंटिन्यू अँड पे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मी इथे माझ्या मोबाईलमधून स्कॅन करून म्हणजेच फोनपे किंवा गुगल पेद्वारे स्कॅन करून हे पेमेंट कंप्लीट करून घेणार आहे. इथे कंप्लीट आपल्या मोबाईलमध्ये कंप्लीट झाल्यानंतर इथे ऑटोमॅटिक सक्सेसफुल असं दिसेल. हे बघा पेमेंट सक्सेसफुल. देन त्यानंतर आपल्याला सिम्पली येथे प्रिंट ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. हे बघा इथे एकदम खाली आल्यानंतर इथे आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन ही एक प्रिंट सोडा, त्या विद्यार्थ्याला द्या, त्या युजर ID पासवर्ड लिहून द्या आणि आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.